हॅलो, नमस्कार. शरद फुलकर ओरिजिनल एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण अनेक जाहिराती पाहत आहोत. त्यापैकी पहिली जाहिरात ही आहे सिद्धार्थ शिक्षण संस्था, आष्टूल, तालुका पातूर, जिल्हा अकोला. रजिस्टर्ड नंबर दिलेला आहे आणि हे अल्पसंख्याक दर्जाप्राप्त संस्था आहे. SP इंगळे विद्यालय, आष्टूल, तालुका पातूर, जिल्हा अकोला. 20% अनुदानित संस्था असल्यामुळे लक्षात ठेवा, 20% अनुदान संस्था आहे. सोबतच या संस्थेमध्ये एकंदरीत 2 पदसंख्या आहे, म्हणजे 2 पदे भरणे आहे. विशेष करून ही दोन्ही पदे लक्षात घ्या, सहाय्यक शिक्षकांचे आहे. पहिलं पद आहे ते विज्ञानासाठी आहे. त्यासाठी BSc बायो प्लस BEd असं त्यांनी सांगितलं. शासकीय नियमाप्रमाणे वेतनश्रेणी आणि वेतनश्रेणी दिल्या जाईल आणि माध्यम मराठी, म्हणजे विज्ञान हे मराठी माध्यमातून शिकवायचं आहे. वयोमर्यादा आहे ते 18 वर्षापेक्षा कमी नसावे. खुल्या प्रवर्गातून नियुक्ती केल्या जाईल आणि वर्ग 9 ते 10वीसाठी, म्हणजेच यासाठी TET उत्तीर्ण नसलं तरी चालते. परंतु मात्र सहाय्यक शिक्षकाचं दुसरं पद आहे ते गणितासाठी आहे. यासाठी जे दिलेलं आहे ते BSc गणित प्लस BEd आणि TET किंवा CTT हे मागितलेलं आहे. आता TET किंवा CTT हे ज्यासाठी मागितलं आहे ते लक्षात घेऊ आपण. हे बघा, शासकीय नियमाप्रमाणे आणि TET CTT मागितल्या. मराठी माध्यमासाठी सुद्धा हीच पोस्टसुद्धा मराठी माध्यमासाठीच त्यांनी रिक्त ठेवलेली आहे. म्हणजे गणित हा विषय मराठी माध्यमातून शिकवायचा असं त्यांचं म्हणणं आहे. वयोमर्यादा 18 वर्षापेक्षा कमी नसावं आणि खुल्या प्रवर्गातून हे पद भरलं जाईल. मात्र वर्ग 8 या इयत्तेकरिता गणित हा विषय शिकवण्यासाठी एकंदरीत हे 2 पदे त्यांनी मागितलेली आहे. म्हणजे पहिलं पद वर्ग 9 ते 10साठी आणि दुसरं गणितासाठी जे आहे ते वर्ग 8वीसाठी. तर वरील पदाकरिता इच्छुक पात्रताधारक उमेदवारांनी दिनांक 2 जानेवारी 2025 गुरुवारला, वेळ सकाळी 11 ते 3 या वेळेस SP इंगळे विद्यालय, आष्टूल, तालुका पातूर, जिल्हा अकोला येथे आवश्यक मूळ कागदपत्रांसह सहखर्चाने उपस्थित राहावे असे त्यांचे म्हणणे आहे. आणि टीप दिलेली आहे की शासन निर्णय क्रमांक हा जो दिलेला आहे या निर्णयास अधीन राहून 14/10/2024 नुसार ही संस्था 40% अनुदानास पात्र आहे. किती? 40%. म्हणजे जवळपास इथे तुमचा पेमेंट जो आहे तो 32,000पर्यंत 33,000पर्यंत निघू शकते. अध्यक्ष सचिव शाळा समिती, SP इंगळे विद्यालय, आष्टूल, तालुका पातूर, जिल्हा अकोला. ही पहिली जाहिरात होती. दुसरी जाहिरात आपण या ठिकाणी पाहतो, हे शिंदे हे असेच आहे. तुम्ही काही या ठिकाणी जात असाल तर ठीकच आहे. BP/SSS मेहकर रजिस्टर्ड नंबर जे दिलेला आहे, सिंधी पॉलिटेक्निक कॉलेज आहे. हे पॉलिटेक्निक कॉलेजवर जे BE झालेले असेल किंवा पास झालेलं असेल, अजनी बुद्रुक, मेहकर, जिल्हा बुलढाणा. या ठिकाणी अनेक जे आहेत पदे रिक्त आहेत ते बघा. पहिलं प्रिन्सिपलचं पद आहे, क्वालिफिकेशन दिलेलं आहे. ऑफिस सुपरिटेंडंटचं एक पद आहे, त्यासाठी सुद्धा ग्रॅज्युएट विथ MBA इन ॲडमिनिस्ट्रेशन मागितलेलं आहे. नंतर अकाउंटंटचे 2 पदे आहेत, ते BCom किंवा MCom मागितला. कम्प्युटर ऑपरेटरसाठी कम्प्युटर ऑपरेटर प्लस क्लर्कचं स्पेलिंग जरा चुकलं आहे. ते 3 पदे या ठिकाणी ग्रॅज्युएट विथ एक्सपिरियन्स ऑफ कम्प्युटरचा अनुभव असलेला आहे आणि ग्रॅज्युएट व्यक्ती पाहिजे. रिसेप्शनिस्ट जे आहे खास करून फिमेलसाठी असते. या ठिकाणी 2 पदे आहेत. 12वी ग्रॅज्युएट विथ गुड इंग्लिश कम्युनिकेशन स्किल. रिसेप्शनिस्टला थोडीशी गुड इंग्लिश कम्युनिकेशन स्किल्स असायला पाहिजे, स्किल असायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि प्यून आहे, प्यून म्हणजे चपराशी दादा, आपले 2 जागे करतात, त्यांचे या ठिकाणी नियुक्ती केली जाईल. 10वी किंवा 12वी पास असले तरी चालेल. वॉचमन आहे त्यासाठी एकच आहे, 10वी किंवा 12वी पास. आणि स्वीपर आहे, हे एकंदरीत यांची शैक्षणिक पात्रता दिलेली नाही. तरी सर्व पदासाठी अनुभवी व्यक्तींना प्राधान्य देण्यात येईल. बघा, अनुभवी व्यक्ती असेल तर प्राधान्य देण्यात येईल. खालील मोबाईल नंबरवर संपर्क साधा. हे जे मोबाईल नंबर दिले आहेत 3, यासाठी संपर्क तुम्हाला साधावा लागेल असं त्यांचं म्हणणं आहे. आणि वैयक्तिक वैयक्तिक येऊन भेटणे रविवारी 22 डिसेंबरला आणि ईमेलवर बायोडेटा पाठवणे. म्हणजे रविवारला तुम्हाला जर भेटायचं असेल तर वैयक्तिकरित्या भेटता येईल. तर ही झाली दुसरी जाहिरात. आता ही राजश्री शिंदे, राजश्री श्री छत्रपती शाहू महाराज हॉस्पिटल आहे हे. अच्छा, ही हॉस्पिटलची जाहिरात आहे. इथे हॉस्पिटल ॲडमिट ऑफिसर पाहिजे, हे क्वालिफिकेशन पहा. स्टाफ नर्स पाहिजे, GNM किंवा ANM. OT म्हणजे ऑपरेशन थिएटर टेक्निशियन पाहिजे. तर पोस्ट डिप्लोमा इन OT असिस्टंटचा. पब्लिक रिलेशन्स ऑफिसर पाहिजे, एनी ग्रॅज्युएट प्लस MBA. आणि RMO पाहिजे तर MBBS किंवा BMS. तर हे लक्षात घ्या. मोस्ट मिनिमम एक्सपिरियन्स रिक्वायर्ड 1 इयर फॉर ईच पोस्ट, कमीत कमी प्रत्येक याच्यासाठी. आणि 1 वर्षाचा अनुभव मागितला. आणि रिझ्यूम तुम्हाला या ईमेलवर पाठवायचा आहे. हे शाहू महाराज हॉस्पिटल, ऑफिस
gmail.com. कॉन्टॅक्ट नंबर 8087123301. ओके. नंतरची जी आहे महर्षी अहिल्याबाई होळकर, महाराणी अहिल्याबाई होळकर MS कॉलेज ऑफ फार्मसी, शिरपूर, किसन विद्याप्रसार संस्थेचे आहे. तर ही या ठिकाणी स्टाफ रिक्वायर्ड पाहिजे यांना. तर ही छोटीशी जाहिरात आहे, तुम्ही ही वाचू शकता. ठीक आहे. ओके. अशा पद्धतीनं पुन्हा यासाठी आपल्याला जाहिराती शिक्षकाच्या जाहिराती पुन्हा आपण टाकणार याच व्हिडिओमध्ये. व्हिडिओ मोठा झाला तरी चालेल. हे अशोक लेल्यांचे बघा, इथं कोणी अनुभवी असेल उमेदवार पाहिजे म्हणते तर बघा, अनुभवी उमेदवार पाहिजे. ओके असेल तर या ठिकाणी त्यांनी आवश्यक जा. कारण का जनरल मॅनेजर आहे, तर हे जनरल मॅनेजरचे पद आहे ते बघा कसं आहे त्याला सांगितलं. ओके. जळगावला एक, धुळेला एक. ओके. ह्या जळगाव एक, धुळे एक आणि नंदुरबार एक, अशा पद्धतीने म्हणजे 3 ठिकाणासाठी सेल्स मॅनेजर पाहिजे. नंतर टीम लीडर जे आहे, कमर्शियल व्हेकल सेल्स 3 वर्षाचा अनुभव पाहिजे. तर जळगावला 3 जागा, धुळेला एक, नंदुरबारला एक. सेल्स एक्झिक्युटिव्हच्या 10 जागा आहे, जळगावसाठी 7 धुळेसाठी 5 नंदुरबारसाठी. अशा प्रकारे अकाउंटंटसुद्धा दिलेला आहे. व्हेकल फायनान्स कोऑर्डिनेटर दिलेला आहे, वर्क्स मॅनेजर दिलेला आहे. वर्कशॉप सुपरवायझरच्या 4-3 जागा आहे. अशा प्रकारे अनेक जागा आहेत. ह्या जागाची संख्या जर आपण विचारात घेतली तर जवळपास या ठिकाणी 40च्या दरम्यान जागा येतात. ओके. बघा हे 10, हे एक 10 आणि 7 आणि 5 12, म्हणजे तसं झालं 22 जागा झाल्या. 22 हे 8 आणि 4 12 आणि 3 आणि 5 8. हे जर विचार केला 12 8 20 म्हणजे किती झाले, 42 झाल्या. तर हे जवळपास 50 जागांची ही जाहिरात दिलेली आहे. आपण गृहीत पकडू 50, पण त्यापेक्षा जास्त आहेत. आणि इच्छुक उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीसाठी खालील पत्त्यावर संपर्क साधावा. अपर्णा ऑटोमोटिव्ह दिलेला आहे आणि मुलाखत दिनांक आहे 24-25-26 रोजी 11 ते 4 वेळेस अर्जाचा संपर्क साधावा. रिकाम राहण्यापेक्षा केव्हा कोणताही उद्योग केलेला आहे केव्हाही चांगला असं मला वाटते. जर होत असेल तुमच्याच्यानं तर करा. ओके. ही जी आहे महावीर म्हणजे ऑटोनॉमस कॉलेजची संस्था आहे. आणि यासाठी हे बघा, महावीर महाविद्यालय कोल्हापूर स्वायत्त म्हणजे ऑटोनॉमस कॉलेज म्हणतो आहे याला. आचार्य रत्न देशभूषण शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूरद्वारा शिवाजी विद्यापीठ संलग्न व न्याक A ग्रेड प्राप्त. हे जैन अल्पसंख्याक आहे, जैन धार्मिक अल्पसंख्याक दर्जा मान्यता प्राप्त संस्था. या ठिकाणी प्रशासकीय व्यवस्थापक पाहिजे. व्यवस्थापक म्हणजे प्रशासकीय व्यवस्थापक म्हणलं तर MBA व्यवस्थापन म्हणजे मॅनेजमेंटमध्ये पाहिजे. शैक्षणिक व्यवस्थापन किमान 5 वर्षाचा अनुभव, एक पद आहे. आणि फुल टाईम आहे, त्याला आपण पूर्ण वेळ खुला म्हणतो, ओपन कॅटेगरी प्रशासकीय व्यवस्थापन. आणि शैक्षणिक पात्रता अनुभवाचा आधार दिला जाईल. ओके. शैक्षणिक पात्रता अनुभवाच्या आधारे वेतन दिलं जाईल. ओके. हे जे आहे अटी आहे ते पहा. बंद लखोट्यामध्ये म्हणजेच बंद लिफाफ्यामध्ये होते याचा अर्थ. आणि या पत्त्यावर पाठवावे. काही जबाबदाऱ्या ज्या दिलेल्या त्या तुम्ही वाचू शकता, वाचून घ्या. प्रशासकीय योजना, सुविधा व्यवस्थापन, तंत्रज्ञान व्यवस्थापन, अंमलबजावणी, जोखीमांचे व्यवस्थापन, अनुपालन, नियंत्रण, बाह्य संबंध, आवश्यक पात्रता पण दिलेलं आहे. ओके. हे सर्व दिलेलं आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने ही जाहिरात होती. तर मित्रांनो, ही जाहिरात तुम्हाला आवडली असेलच. हे CISG आयर्न फाउंड्रीमध्ये खालील जागा भरणे. अलाइड प्रॉडक्ट्ससाठी स्पेक्ट्रो टेस्टिंग ऑपरेटर BSc पाहिजे, 1 वर्ष किंवा फ्रेशर असेल तरी चालेल, 1 जागा. आणि मिल्टिंग हेल्परसाठी 10वी किंवा 12वी, अनुभवी किंवा फ्रेशर असेल 6 जागा. 18 तारखेला पर्यंत अर्जासह भेटा म्हणते. ठीक आहे. 18 तारीख तर गेली आपली, जाऊ द्या. ज्ञानदीप हे हॉस्पिटलची जागा आहे. पटवर्धन नंदादीप हॉस्पिटल. ठीक आहे. 1980 तर हे बघा, काउन्सिलर, रिसेप्शनिस्ट, OPD असिस्टंट, ऑप्टोमेट्रिस्ट, ऑपरेशन्स मॅनेजर. हे जे जागा दिलेल्या आहे ठिकाणी याच्या पदसंख्या पण चांगला 1 2 2 8 2. ओके. म्हणजे एकंदरीत 8 आणि 5 13 आणि 8 आणि 7 15 जागा आहे. ओके. अशा एकंदरीत इंटरव्ह्यू दिलेला आहे या तारखेला, 21 तारखेला. 2 तारखेपासून 2 वेळ 2 ते 6च्या दरम्यान. फोन नंबर दिलेला आहे, कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, ईमेल दिलेला आहे. ओके. अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्ही रिझ्यूम सेंड करू शकता. बघा खालचा, इंटरेस्टेड कॅन्डिडेट्स आर रिक्वेस्टेड शेअर CV or resume ऑन अबाव कॉन्टॅक्ट नंबर्स ऑन or ईमेल. ओके. बाबा रे तिसरे बाबा. हां. आता बघा ही दिलेलं आहे रिक्रुटमेंट. अकोला जनता कमर्शियल कोऑपरेटिव्ह बँकेच्या जागेत हे जे निघाले आहे यासाठी तुम्ही आवर्जून जा बँकेसाठी. ठीक आहे. हे पोस्ट पाहून घ्या. जास्त बोलण्यापेक्षा तुम्ही पाहिलेलं केव्हाही चांगलं. ते आता विवेकानंद पाहू आपण. विवेकानंद सोसायटीची जी संस्था, एज्युकेशन सोसायटी, या ठिकाणी पॉलिटेक्निक D.Pharmसाठी जागा आहे. ओके.
HOD पाहिजे, मायनिंगसाठी 2 लेक्चरर पाहिजे, शैक्षणिक पात्रता दिलेली आहे, एकंदरीत पोस्टचे बघा 1 पोस्ट 4 पोस्ट असे क्वालिफिकेशन दिलेलं आहे. ठीक आहे, ह्या क्षेत्रातील. मग पोस्ट फॉर डिप्लोमा इन फार्मसीसाठी पाहिजे, यासाठी सुद्धा बघा 4 आणि 2 6 एकंदरीत पोस्ट आहे. काय क्वालिफिकेशन तुम्हाला पाहायला काही हरकत नाही, दिसते ना. हां, आणि ही MSc बघा, खतरनाक जाहिरात. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कोऑपरेटिव्ह जे लिमिटेड हो, ते एम्प्लॉयमेंट ॲडव्हर्टाइजमेंट नंबर दिलेला आहे 14/2024 ते 26/2024 दरम्यानची. मेक युअर करिअर ए टॉवरिंग प्रेझेन्स विथ महाट्रान्सको या ठिकाणी ज्या जाहिरात दिलेल्या आहे आणि कॅटेगरी दिलेलं आहे बघा. हे जाहिरातीचं नाव आहे, पदांचं नाव हे, त्यांचे क्वालिफिकेशन क्वालिफिकेशन नाही, कॅटेगरी वाईज पोस्ट आहे. ओके, आणि हे म्हणजे दिव्यांगासाठी आहे. तर असे एकंदरीत जे आहे ओके, तर जाहिराती दिलेलं असलं तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी. आणि यासाठी तुम्ही पर्सनली जे आहे या वेबसाईटवर जाऊन माहिती घ्या. मराठीमध्ये शोधा, इंग्लिशमध्ये शोधा. ठीक आहे, सर्वात खतरनाक जाहिरात बघा, जर लागलं तर छान आहे. आणि ही बघा, या ठिकाणी आपण प्रेरणा सामाजिक सांस्कृतिक बौद्धिक शिक्षण संस्था आरमोरी या ठिकाणी 100% अनुदानित शिक्षण संस्था आहे. 1ली ते 5वी ते 12वीसाठी 1 पद 100%वर. दुसरी जी आहे डॉक्टर आंबेडकर विद्यालय आरमोरी, या ठिकाणी 2 आहे. 6वी ते 8वीसाठी BSc BEd TET उत्तीर्ण 1 पदसंख्या खुल्यासाठी, आणि दुसरी 6वी ते 8वीसाठी BA BEd इंग्लिशसाठी 1 पदसंख्या खुल्यासाठी. ओके, आणि हे तिसरी जी या ठिकाणी जाहिरात आहे त्याच संस्थेची 60% अनुदान, म्हणजे आता 60%वर येते. ओके, 40% भेटली, आता 20% म्हणजे प्रोसेसमध्ये 60% झाली. 11वी ते 12वीसाठी केमिस्ट्री विषय पाहिजे, MSc केमिस्ट्री 1 पदसंख्या खुल्या प्रवर्गातील. तर हे सदर धार्मिक संस्था जी आहे बौद्ध धार्मिक संस्था असल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या नियमांच्या अधीन राहून खालील पदे किंवा वरील पदे भरणे. 29 तारखेला 29 डिसेंबर 24ला मुलाखत आहे. ठीक आहे, तर मुलाखत जी आहे या ठिकाणी तुम्ही उपस्थित राहा. डॉक्टर आंबेडकर विद्यालय आरमोरी, जिल्हा गडचिरोली येथे. ठीक आहे, अशा पद्धतीने हे जी होती महत्त्वाची जाहिरात. पुन्हा पाहू, विकास अधिकाऱ्याची जागा. ओके, 110 तालुक्यामध्ये 55 जागा, 110 तालुक्यामध्ये. तर हे आधी आपण कालच टाकले, पण हे आता आले, तर याला टाकून घेऊ. फतेहचंद किशवानी सिंधी हिंदी आहे, हे अल्पसंख्याक संस्थेचे आहे बघा, लिंग्विस्टिक. ओके, यासाठी 9वी ते 10वीसाठी 2 पदे, आणि खास करून फिमेलसाठी फिमेल प्रेफरन्स आहे. कोणाला? महिलांना पहिलं पद, फिमेल. ठीक आहे, फिमेलसाठी प्रेफरन्स दिलेलं आहे. ठीक आहे, ओके. तर ही जाहिरात आपण काल टाकली होती, आजही तुम्हाला पाहिलं नसेल. हे आहे शेवटची जाहिरात जी आहे पिंपरी चिंचवडची. हे जे आहे डॉक्टर म्हणजे दरमहा एकत्रित मानधन तात्पुरत्या स्वरूपात विविध डॉक्टरांची पदे भरण्यासाठी, विविध डॉक्टरांची पदे भरण्यासाठी आहे. तर ही जाहिरात होती. ओके, तर अशा ह्या जाहिराती आपण या ठिकाणी बोलून दाखवलेल्या आहे. तुम्हाला ही जाहिरात आवडली असेल तर नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, मित्रांमध्ये फॉरवर्ड करा. ओके, धन्यवाद.